तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल्स अँड यूकॅरियोटिक सेल्स. तर पहिला डिफरन्स काय आहे मित्रांनो, प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट. न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट. आणि इकडे काय असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असते. तर मित्रांनो, आपण पुढे काय पाहणार आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल ऑर्गेनली इकडे काय असते, ॲब्सेंट असते, आणि इकडे काय असते, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल प्रेझेंट असते. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहे ह्यामध्ये DNA कसा असतो. DNA. तर मित्रांनो, प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये DNA डबल स्टँडर्ड विथ सर्क्युलर अँड सिंगल म्हणजे कसा, फक्त एक क्रोमोझोम असतं. तसंच इकडे DNA कसा असतो, DNA डबल स्टँडर्ड DNA आणि इकडे लिनियर DNA असतो. तर आता आपण मित्रांनो चौथं काय पाहणार आहे, ह्याच्यामध्ये रायबोझोम कसे असतात. तर मित्रांनो, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम कसा असतो, 70S मध्ये कोणते सब युनिट, 50S आणि 30 ते कुठे पडलेले असतात, लाय फ्रीली इंटू सायटोप्लाझम. इकडे आपण पाहूया, इकडे रायबोझोम्स कसे असतात. इकडे कसं असतो रायबोझोम 80S, आणि ते पण कसे असतात, फ्रीली इंटू सायटोप्लाझम. तसेच मित्रांनो इकडे 70S रायबोझोम पण असतो. रायबोझोम 70S ते फक्त कुठे असतात, मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट इन प्लांट.